नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. जिल्ह्यात 10वीच्या निकालात अनेक शाळांचा 100% निकाल. मुलांपेक्षा मुली ठरल्या हुशार. रविवारच्या वादळ वाऱ्याने घसरले अकोल्याचे तापमान. तुरळक पावसाने 3 अंश तापमानात घट. वादळी वाऱ्याने स्त्री रुग्णालयातील बत्ती गुल. नवजात बालक, गर्भवती मातांच्या परिवाराची झाली घालमेल. संतोषने देशी कट्टा आणला तरी कशासाठी? खदान पोलिसांनी केली कारवाई. 2 दिवसांचा PCR. जिल्ह्यात रेती माफियांचा उच्छाद. पत्रकारावर प्राणघातक हल्ला. पोलिसांनी केले गुन्हे दाखल. आता सविस्तर बातम्या. 10वीत अमरावती विभागात 1,59,684 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 1,52,000 पास झाले. यापैकी 60,000 विद्यार्थी डिस्टिंक्शन, 53,000 विद्यार्थी ग्रेड 1, 32,000 ग्रेड 2 आणि 7,000 विद्यार्थी नुसते पास झाले. विभागाचा निकाल 95.58% लागलाय. 10वीत सर्वाधिक विद्यार्थी वाशिमचे पास झाले. वाशिमचा निकाल 96.71% लागला. अकोला शहरातील चौधरी विद्यालय, विद्या मंदिर, BR हायस्कूल, होलीक्रॉस शाळेतील 157 पैकी 115 विद्यार्थ्यांना डिस्टिंक्शन प्राप्त आहे. इंग्लिश हायस्कूल, झेडपी उर्दू हायस्कूल, झेडपी हायस्कूल, अकोला सिटी, रुमा अफजर खानम कन्या हायस्कूल, श्रीराम विद्यालय, मोगल नॅशनल, जुबली इंग्लिश स्कूलचे 122 विद्यार्थ्यांपैकी 89 विद्यार्थ्यांना डिस्टिंक्शन प्राप्त आहे. माउंट कार्मेलच्या 265 विद्यार्थ्यांपैकी 231 विद्यार्थ्यांना डिस्टिंक्शन आहे. शंकरलाल P. अग्रवाल इंग्लिश कुठारी कॉन्व्हेंटच्या 89 विद्यार्थ्यांपैकी 82 विद्यार्थ्यांना डिस्टिंक्शन आहे. बालशिवाजी माध्यमिक विद्यालय 74 विद्यार्थ्यांपैकी 71 विद्यार्थ्यांना डिस्टिंक्शन आहे. या शाळांचा निकाल 100% लागला. अकोला जिल्ह्यात 10वीच्या निकालात सर्वाधिक पास झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ही पातूरची आहे. इथे 98.62% विद्यार्थी पास झाले, तर जिल्ह्यात 25,000 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यापैकी 24,000 विद्यार्थी पास झाले. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात 97.43% विद्यार्थी पास झाले, तर त्या खालोखाल बार्शी टाकळी तालुक्यात 97.38% विद्यार्थी पास झाले. अकोट तालुक्यात 96.54%, मूर्तिजापूर तालुक्यात 96.18%, अकोला तालुक्यात 96%, तर सर्वात कमी निकाल तेल्हारा तालुक्याचा लागला असून येथे केवळ 94.51% विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जिल्ह्यात 12,436 मुले तर 11,783 मुली 10वीत पास झाल्या. नमस्कार. यावेळेला SSC परीक्षेचा जो निकाल लागलेला आहे त्यामध्ये आमच्या शाळेतल्या मुलींनीच नेहमीप्रमाणे बाजी मारलेली आहे. बालशिवाजी माध्यमिक शाळेतून एकूण 74 विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले होते, तर त्यापैकी 71 विद्यार्थी जे आहेत हे प्रावीण्य श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. म्हणजे त्या सर्वांना 80% वरती गुण प्राप्त झाले आहेत. यावर्षीच्या निकालाची परंपरा 100% शाळेचा निकाल देण्याची ही तर कायम आहेच, परंतु निकालसुद्धा हा अतिउत्तम लागलेला आहे. त्यामुळे आम्ही आनंदी आहोत आणि असंच यश शाळेला पुढे मिळत राहो अशी मी सदिच्छा व्यक्त करते. थँक्यू. SSC एक्झामिनेशन मार्च 2024मध्ये कोठारी कॉन्व्हेंट या शाळेतून 89 विद्यार्थी परीक्षेला बसले होते आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो आहे की सर्वच्या सर्व 89 विद्यार्थी पास झाले असून शाळेचा रिझल्ट हा नेहमीप्रमाणे 100% आहे. यावेळच्या रिझल्टमध्ये मुलींनी खूप मोठी बाजी मारली, तसेच विद्यार्थ्यांनी केलेले अतोनात कष्ट आणि त्यांच्या पालकांनी त्यांच्यावर केलेले संस्कार आणि त्यांच्या अभ्यासाकरता घेतलेले परिश्रम या सगळ्याचा परिपाक म्हणजे कोठारी कॉन्व्हेंटचा आजचा हा उज्ज्वल रिझल्ट आहे. आणि हा रिजल्ट मला सर्वांबरोबर शेअर करताना खूप आनंद होता है. और मेरे को 10th में 100% आए हैं. ज़्यादा पढ़ाई के बारे में तो ऐसा कुछ है नहीं कि आप डेली स्टडीज़ करो, टीचर्स की बात सुनो, क्लास वर्क करते जाओ, आपको मीन्स अच्छे परसेंटेज आ जाएंगे. बट साथ साथ में दूसरी एक्टिविटीज़ करना जिसमें आपको एक्सपीरियंस मिलेगा और वो आपका कॉन्फिडेंस बूस्ट करता है. आज ही 10th का रिज़ल्ट लगा है और मुझे 100% मिले हैं.
ये मेरे लिए बहुत ओवरवेलमिंग था। इसमें मेरे टीचर्स का सपोर्ट, मेरे पेरेंट्स का सपोर्ट बहुत ज़्यादा है। जो 10th बोर्ड का आज रिज़ल्ट आया है उसमें मुझे 99% है एंड ये बहुत ओवरवेलमिंग मूवमेंट है मेरे लिए और मेरे फैमिली के लिए। एंड मैं बहुत ग्रेटफुल हूँ कि जो पूरे साल कंटिन्यूस एफर्ट्स किए स्कूल के सपोर्ट और फैमिली के सपोर्ट के साथ, वो सब बहुत अच्छे से आए रिज़ल्ट के फॉर्म में। आज मेरा रिज़ल्ट लगा है 10th बोर्ड्स का और मुझे 99.4% आया है। आज मेरे लिए बहुत ही स्पेशल दिन है क्योंकि मतलब इतने ज़्यादा परसेंट मैंने खुद भी एक्सपेक्ट नहीं किए थे। जो पूरे साल भर डेली पढ़ाई की है, एग्ज़ाम के पहले, हर एग्ज़ाम के, स्कूल के एग्ज़ाम के पहले, ट्यूशन के टेस्ट के पहले, वो सब आज मुझे उसका फल मिल रहा है। अकोला जिल्ह्यात रविवारी सायंकाळी आलेल्या वादळानंतर शहर व जिल्ह्याचे तापमान एकदम बदलले आहे। जिल्ह्यात उष्णतेची लाट एकदम ओसरली असून गेल्या 2 दिवसांपासून 45-46 अंश तापमान थेट आज 42 अंशावर स्थिरावले आहे। अकोला जिल्ह्यातील पातूर आणि बाळापूर तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली। अचानक वातावरणात बदल झाला आणि जोरदार वाऱ्याने पातूर आणि बाळापूर तालुक्यात वाऱ्यासह पावसानेही हजेरी लावली। अचानक आलेल्या या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली। पातूर तालुक्यातील सस्ती, आलेगाव, चांदणी परिसरात अनेकांच्या घरांची टीन पत्रे उडून गेली तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली। पातूर तालुक्यात अनेक ठिकाणी विजेची तार तुटली तर काही ठिकाणी विजेचे खांब वाकले। त्यामुळे पातूर तालुक्यातील अनेक गावातील बत्ती सध्या गुल झाली। बाळापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला। अनेक ठिकाणची वादळी वाऱ्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला, तो हळूहळू पूर्वपदावर येत आहे। रब्बी पिकांचे नुकसान काही भागात झाले तर वाढत्या तापमानात पावसाच्या आगमनाने मात्र उकाड्यापासून दिलासा मिळाला। वादळ वाऱ्याने काल सर्वत्र अंधार झाला होता, तसाच तो जिल्हा स्त्री रुग्णालयात देखील झाला। पण या ठिकाणी गर्भवती माता, नवजात बालके इतकेच नाही तर विशेष कक्षातील बालके आहेत। पण या ठिकाणी देखील वीज पुरवठा काही तास खंडित होता, त्यामुळे रुग्ण नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला। जिल्हा स्त्री रुग्णालय अकोला येथे प्रसूती करण्यासाठी बाहेर जिल्ह्यातील व रुग्णाचे नातेवाईक मोठ्या प्रमाणात येतात। रविवारी रात्री, सोमवारी पहाटे 1 तासापासून लाईट नसल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केली आहे। जिल्हा स्त्री रुग्णालय प्रशासनाला आमच्या महिला रुग्णांचे व नवजात बालकांना काही झाले तर रुग्णालयामधील प्रशासन जबाबदार राहील असा दावा करावा लागला। आयसीयूमध्ये ॲडमिट नवजात बालकांच्या परिवाराने वीज पुरवठा खंडित झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली। जिल्हा स्त्री रुग्णालय येथे जनरेटर सुविधा आहे की नाही असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला। सुविधा नसल्यामुळे हा सर्व भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे। हॉस्पिटलमध्ये जनरेटरची सुविधा नाही। 1 घंटा झाले लाईन गेली, आमचं काही नुकसान झालं तर मग लाइन में है, जाए है इतने बड़े दवाखाने में, लेडी हेडिंग में, और बच्चों को सबको तकलीफ है। जनरेटर की बाया को परेशानी है, और है ना, जनरेटर नहीं है इतने बड़े दवाखाने में, क्या काम का इतना बड़ा दवाखाना लेडी हेडिंग, कम ज़्यादा होगा तो क्या करेंगे। कोई केयर नहीं लेता है दवाखाने में, कूलर नहीं है, पेशेंटों के पास में बच्चे रोते, रात भर जागना पड़ता, ताप आ रही। देशी कट्टा घेऊन खदान पोलिसांनी परिसरात फिरत असलेल्या एका आरोपीला अटक केली आहे। त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। खदान पोलिसांच्या पथकाने बेकायदेशीर शस्त्रे बाळगल्याप्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे। पोलिसांनी त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि 1 कारतूस जप्त केले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली। आरोपी संतोष पाटील हा अष्टविनायक कॉलनी अकोला येथील रहिवासी असून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी आरोपी संतोष पाटील याला अटक केली। आरोपीकडून 1 देशी बनावटीचे पिस्टल आणि 1 कारतूस जप्त करण्यात आले। बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे। आरोपीची आधीच गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे। आरोपी संतोष पाटील याच्या विरोधात सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात 2 गुन्हे दाखल आहेत, तर त्याच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणात आरोपीला 2 दिवसांचा PCR मिळाला आहे। काल दिनांक 26 मे 2024 रोजी पोलीस स्टेशन खदानच्या हद्दीमध्ये स्टाफला माहिती मिळाली की एक इसम विना परवाना गावठी कट्टा घेऊन फिरत आहे। तर त्याच्या शोधकामी स्टाफ गेला असता एक इसम नामे संतोष पुंडलिक पाटील, वय 36 वर्ष, राहणार अष्टविनायक कॉलनी खडकी अकोला, हा त्याच्या ताब्यामध्ये
एक देशी कट्टा व एक जिवंत काडतूस बाळगताना मिळून आला. वरून त्याच्याविरुद्ध पोलीस स्टेशनला 460/2024 कलम 3 25 आरमॅक अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे. याचा इतिहास पडताळला असता सदर आरोपी हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याचे समजते. त्याच्यावर अकोला येथील पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन येथे 324चे 2 गुन्हे व पोलीस स्टेशन कोतवाली येथे एक मुंबई पोलीस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल आहे. याच्यामध्ये इतर कोणी आरोपी आहेत काय याचा शोध तपासादरम्यान घेण्यात येत आहे. जर यामध्ये इतर कोणाचा समावेश आढळल्यास पुढील कारवाई करण्यात येईल असं खदान पोलिसांकडून कळवण्यात येतं. जिल्ह्यात विशिष्ट बियाणे मिळण्यासाठी शेतकरी त्रस्त आहे, तर या सर्व पार्श्वभूमीवर कृषी विभागाची मात्र मूक भूमिका संशय निर्माण करत आहे. जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत असून राज्य सरकारचे लक्ष कुठे आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. अकोल्यात सध्या एका विशिष्ट कंपनीच्या कपाशीच्या बियाण्यांसाठी शेतकऱ्यांना पायपीट करावी लागत आहे. शेतकरी आपल्या पसंतीच्या कापसाच्या बियाण्यांसाठी सध्या रात्रीपासून कृषी सेवा केंद्रासमोर रांगा लावत आहेत. यंदा उत्पादन निष्फळ झाल्याने पुरवठा कमी होत असल्याचं स्पष्टीकरण दुकानदार देत आहे. मात्र बियाणे मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा संयमाचा बांध फुटला आहे. रात्रीपासून विविध दुकानांसमोर रांगेत उभे राहून सुद्धा बियाणे न मिळाल्याने सुमारे 12 गावातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. बियाण्यांची कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असल्याचा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केलाय. तर जादा दराने सुद्धा बियाणे विकल्या जात असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे. बियाणं उपलब्ध नसल्यामुळे कलेक्टर साहेबाला मिळालो. कलेक्टर साहेब असं म्हणतात की बा साठा उपलब्ध नसल्यामुळे आम्ही शेतकऱ्यांना एवढा पुरवठा जास्त आहे, म्हणजे मागणी जास्त आहे आणि पुरवठा कमी असल्यामुळे आम्ही एवढं बियाणं उपलब्ध करून देऊ. कोणत्या गावचे शेतकरी मांजरी, खंडाळा, खांबोरा, कंचनपूर, हातरून, नैराट, वैराट पूर्ण अकोला जिल्ह्यातले जवळपास शेतकरी आहेत. वल्लभनगर शहरातून जाणाऱ्या मोरणा नदीतून 4 ते 4.5 किलोमीटर नदीपात्रातील जलकुंभी काढण्याचा दावा महापालिकेचा असून तो पोकळ असल्याचा आरोप वंचितने केला आहे. महानगरपालिका क्षेत्रातील अकोली, सिंधी कॅम्प, निमवाडी, कमला नेहरू नगर, अनिकट, सावतराम चाळ, खोलेश्वर, मुख्य गणेश घाट, रामनगर, दगडी पूल, गुलजारपुरा, मासूमशाह कब्रस्तान, रमाबाई नगर, आरपीटीएस रोड ते रेल्वे पुलापर्यंतच्या नदीतील एकूण 4.3 किलोमीटर मोरणा नदी पात्रातील जलकुंभी काढण्याचे काम 23 मे रोजी पूर्ण झाले आहे. असा दावा मनपाकडून करण्यात आला असला तरी हा दावा खोटा असून स्थानिक युवकांनी फोटो व्हिडिओ वंचितकडे पाठवून ही बातमी खोटी असल्याचा दावा केला आहे. त्यामध्ये अकोली गीतानगर बायपास या परिसरातील जलकुंभी जैसे थे आहे असे दिसत असून पावसाळ्यात येथील नागरिकांना त्याचा त्रास होणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी भेट दिलेल्या जलकुंभी काढण्याची मोहीम ही अकोला शहरातील नागरिकांची फसवणूक करणारी आहे. अकोली गीतानगर बायपास या परिसरातील जलकुंभी कायम असताना 23 मे रोजी मनपाने कुठले 4.5 किलोमीटर जलकुंभी काढली ह्याचा खुलासा मनपा आयुक्त व जलकुंभी काढण्याची जबाबदारी असलेले अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदार यांनी स्पॉटवर येऊन करावा असे आवाहन देखील वंचितने केलं आहे. रविवारी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे अकोल्यासह खामगाव भागात मोठे नुकसान झाले. आंबा, भुईमूग पिकालाच याचा चांगलाच फटका बसलाय, तर शहरात वादळी वाऱ्याने अनेकांच्या घरांचे नुकसान झाले. खामगाव शहरात रविवार धुळीच्या वादळामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. बाजारपेठेत उपस्थित व्यापाऱ्यांनी आपला माल सुरक्षित ठेवण्यासाठी धावपळ करावी लागली. दुचाकी स्वारांना रस्त्यावरून ये-जा करणे अवघड झाले. वादळामुळे टेंभुर्णा संकुलाची स्वागत कमान कोसळल्याने टेंभुर्णा ते मेहकर रस्ता पूर्णपणे ठप्प झाला होता. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले. जोरदार वाऱ्यामुळे खामगाव शेगाव रोडवर झाडे उन्मळून पडली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेत खामगाव शहरातील अनेक घरांचे टीन, कौले उडून गेले. तर खामगाव तालुक्यातील लोणी गुरव येथे एकनाथ महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्यामुळे बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांच्या 3 ते 4 वाहनांचे नुकसान झाले. या वादळामुळे काही घरांच्या भिंतीही कोसळल्या असून सुमारे 15 ते 20 मिनिटे वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे नागरिकांना उन्हापासून मोठा दिलासा मिळाला आहे. मासेमारीसाठी परिवाराच्या सदस्यांसोबत गेलेले साहेबराव श्रीराम रामचौरे या 60 वर्षीय इसमाचा मृत्यू कसा झाला याचा शोध दहीहंडा पोलिसांना घ्यावा लागणार आहे. साहेबराव यांची हत्या की अजून काही असा प्रश्न विचारला जात आहे.
60 वर्षीय व्यक्ती मुलांसह जावयाबरोबर मासे पकडायला गेले, पण सायंकाळ होत आली, मुले आणि जावई घरी परतले, ते मात्र घरी पोचलेच नाहीत. मुलांसह जावयाने शोध घेतला, बराच वेळ दिसले नाहीत. अखेर ज्या ठिकाणी मासे पकडण्यासाठी गेले तिथे सर्वजण रवाना झाले आणि इथे पोचताच खार नाल्यात त्यांचा मृतदेह दिसून आला. हे पाहताच कुटुंबियांनी मोठा टाहो फोडला. हा संपूर्ण प्रकार अकोला जिल्ह्यातील दहीहंडा पोलीस स्टेशन हद्दीतल्या वरुड जवळका शेत शिवारातल्या खार नाल्याजवळ घडला. साहेबराव श्रीराम राम चौरे वय 60 असं मृतक व्यक्तीचं नाव आहे. ते मूळ वरुड जवळका येथीलच रहिवासी आहेत. विशेष म्हणजे साहेबराव यांच्या मृत्यूमागे घातपाताची शक्यता वर्तविण्यात येत आहे, कारण मृतदेहाजवळ एक दोरी आढळून आली. साहेबराव यांचा गळा आवळून खून केल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जातोय. मात्र वैद्यकीय अहवालानंतर सर्व बाबी स्पष्ट होतील असंही पोलिसांचं म्हणणं आहे. साहेबराव यांच्या बँक खात्यातील रकमेतून तर ही हत्या झाली नाही ना, असा संशय व्यक्त केला जात आहे. चांदणी पोलीस स्टेशन अंतर्गत पिंपळखुटा येथे एका वृत्ताच्या पत्रकारावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना रविवारी घडली. या हल्ल्यात पत्रकार राहुल नाजूकराव देशमुख हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले. रेतीची अवैध वाहतूक होत असल्याबाबतचे वृत्त प्रकाशित केल्याच्या कारणावरून पत्रकार राहुल देशमुख यांच्यावर सामूहिक 5 आरोपींनी लोखंडी रॉड व दगडाने जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पिंपळखुटा गौण खनिजाचे उत्खनन करून अवैध वाहतूक होत असल्याचा अड्डा बनला आहे. या हल्ल्याप्रकरणी पत्रकार राहुल देशमुख यांच्या फिर्यादीवरून चांदणी पोलिसांनी पिंपळखुटा येथील आरोपी रवींद्र अनिरुद्ध महानकार, कैलास परशुराम वाहुकार, परसराम गणपत वाहुकार, समीर अरविंद देशमुख, शुभम नागोराव देशमुख यांच्या विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार विजय चव्हाण व उपनिरीक्षक संजय कोहडे करीत आहेत. मला पिंपळखुटा येथे रेती माफियांनी पाईपाच्या आधारे लोखंडी पाईपाने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पिंपळखुटा येथील रेती माफिया मुरुम उत्खनन करणारे यांनी जबर मारहाण करून मला गाडीत अपहरण करून बसून नेण्याचा प्रयत्न होता. किडनॅप करून मला जीवे मारण्याचा प्रयत्न होता. रवींद्र अनिरुद्ध महानकार, समीर अरविंद देशमुख, कैलास परशुराम वाहुकार, परसराम गणपत वाहुकार, शुभम देशमुख. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. जिल्ह्यात 10वीच्या निकालात अनेक शाळांचा 100% निकाल, मुलांपेक्षा मुली ठरल्या हुशार. रविवारच्या वादळ वाऱ्याने घसरले अकोल्याचे तापमान, तुरळक पावसाने 3 अंश तापमानात घट. वादळी वाऱ्याने स्त्री रुग्णालयातील बत्ती गुल, नवजात बालक, गर्भवती मातांच्या परिवाराची झाली घालमेल. संतोषने देशी कट्टा आणला तरी कशासाठी, खदान पोलिसांनी केली कारवाई, 2 दिवसांचा PCR. जिल्ह्यात रेती माफियांचा उच्छाद, पत्रकारावर प्राणघातक हल्ला, पोलिसांनी केले गुन्हे दाखल. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज यूट्यूब चॅनलवर. तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल. जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.